नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, शतमत पद्धतीवर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या खाली खूप मुलांनी कमेंट केल्या होत्या की शतमत पद्धत पेपर 1 ला आणि पेपर 2 ला वेगवेगळ्या प्रकारे लागू असणार आहे की कसं लागू असणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर माजी सैनिकांबाबत काय आहे, त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा टॉपरचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे की एकच महाराष्ट्रातील टॉपरचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे, त्याचबरोबर तिथं मार्क कन्सिडर केले जातील की प्रश्न संख्येत, असे वेगवेगळे प्रश्न आले होते। त्या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये मी ते सगळे प्रश्न वाचले होते आणि त्यानंतर आपण 12 तारखेलाच आयोगाला एक मेल केला होता आणि कॉलवर सुद्धा बोलणं झालं होतं। तर आपण मेल असा केला होता की आदरणीय सर, घटक मुख्य परीक्षेसाठी शतमत पद्धत लागू आहे, तर त्याच्या जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे पण ती व्यवस्थितरित्या आम्हाला समजली नाही। मग शतमत पद्धत पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळ्या पद्धतीने लागू आहे की नाही, आणि आपण जर बघितलं की ती जी पद्धत आहे महाराष्ट्रात टॉपर येणाऱ्या विद्यार्थ्याच्या मार्कानुसार लागू आहे, तर अशा प्रकारचा एक मेल केला होता आयोगाचा, त्याचा रिप्लाय सुद्धा आला होता। तर आणि त्यांना आपण फोन केला तर त्यांचं एकच मत आहे त्याबाबत की ॲडव्हर्टाइजमध्ये असं दिलेलं आहे की शतमत पद्धत ही पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लागू नाही आहे। ही जी पद्धत आहे ही महाराष्ट्रात जो मुलगा टॉप करल तर त्याच्या मार्कांसाठी ही पद्धत लागू आहे। आता नेमकं काय आहे काय नाही शतमत पद्धती आपण बघितलं तर शतमत पद्धत म्हणजे सिंपल असं की महाराष्ट्रामध्ये जो काही टॉपर येणार आहे तर त्या टॉपरच्या तुलनेत काही टक्केवारीमध्ये, फॉर एक्झाम्पल जो काही ओपन कॅन्डिडेट असेल त्याला 35% मार्क जे आहे, पर्सेंटाईल मेथड आपण याला म्हणतो, तर 35% मार्क असले पाहिजे। त्यानंतर समजून घ्या की दिव्यांग उमेदवार असेल तर 20% मार्क असायला पाहिजे। मग त्याचबरोबर इतर प्रवर्गात येणाऱ्यांना 30% मार्क आवश्यक आहे। तर आपण ती पुढे बघणारच आहोत कशी कॅल्क्युलेट होतं कसं नाही, पण आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे। मग आता इथं आपण एक एक क्वेश्चन जो आहे तो क्लिअर करूया। कमेंट बॉक्समधील सर्व तुम्हाला प्रश्नांची उत्तरं या 4 प्रश्नांवरून मिळून जातील। आता पहिलं, माजी सैनिकांसाठी शतमत पद्धत लागू आहे का, तर माजी सैनिकांसाठी लागू नाही। याचं उत्तर असं आहे की माजी सैनिकांबाबत ॲडव्हर्टाइजमध्ये कुठेही दिलेलं नाही आणि त्यांना ही पद्धत लागू होत नाही। पहिला मुद्दा क्लिअर आहे। दुसरा मुद्दा हा आहे की दोन्ही पेपरसाठी लागू नाही, एकत्रच लागू आहे, दोन्ही पेपरच्या एकत्रित मार्कावर लागू आहे आणि ती कोणाच्या मार्कावर लागू असणार आहे, तर महाराष्ट्रात जो टॉप करणार आहे त्याच्या मार्कावर लागू असणार आहे आणि ही प्रश्नावर नाही मार्कावर लागू आहे। तर आता सगळी गोष्ट काय आहे काय नाही हे आपण बघूया। तर बघा मित्रांनो, घटक मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे शतमत पद्धत। मग इथं जर आपण बघितलं तर शतमत पद्धत आपल्याला वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वेगवेगळी बघायला मिळते। जे जनरल कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी आपल्याला ही शतमत पद्धत जी आहे ती 35 इतकी आहे। मागासवर्गीय प्रवर्गात येणारे, त्यानंतर जर बघितलं अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी या सगळ्या प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 30 एवढी शतमत पद्धत आपल्याला बघायला मिळते। आणि 2 प्रवर्ग, एक म्हणजे दिव्यांग उमेदवार आणि दुसरा खेळाडू, या दोघांसाठी 20 इतकं शतमत आहे। आणि जे माजी सैनिक आहे तर माजी सैनिकांना शतमत लागू नाही। एक्स सर्व्हिसमॅन जे आहे माजी सैनिक यांना शतमत लागू नाही, ठीक आहे। तर यांना काहीच शतमतची आवश्यकता नाहीये। मग आता शतमत म्हणजे काय, तर जो काही टॉपर असेल महाराष्ट्रातला, फॉर एक्झाम्पल आज आपण अज्युम केलं की 280 मार्काचा टॉपर आहे, ठीक आहे, 280 मार्काचा टॉपर आहे। आता 280 मार्क मिळवणाऱ्याला पण आपण जर बघितलं तर 200 पैकी 140 प्रश्न बरोबर आणावे लागतील। किती? 140 प्रश्न बरोबर आणावे लागतील। प्रत्येक पेपरमध्ये 70 प्रश्न बरोबर आणावे लागतील। आणि आपण जर बघितलं तर एवढं मार्क नाही वाटत कुणाला पडतील, पण एखाद्याला जर पडलेच तर मग काय परिस्थिती असू शकते हे तुमच्या समोर इथं मांडलेलं आहे। पेपर 2 जो होता तो अवघड होता आणि पेपर 2 चे जरी आपण बघू शकतो की पेपर 2 मध्ये 30 गणित होते किंवा 30 गणित बुद्धिमत्तेवर प्रश्न होते, त्याला सोडवायला वेळ कमी होता। जरी मुलगा सोडू शकत असला तर त्याकडे वेळ कमी होता। 30 गणित सोडवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून आपण मार्क कन्सिडर केले 280। म्हणजे 280 जर टॉपरचे मार्क असतील तर प्रवर्गानुसार तुम्हाला किती किमान मार्क असायला पाहिजे। जर 280 मार्क असतील तर जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना किमान 98 मार्क असायला पाहिजे। आता जर तुम्हाला जनरल कॅटेगरीचे उमेदवार आहे आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मेरिट जे आहे मला
98च्या खाली मार्क आहे किंवा 90 पर्यंत मार्क आहे आणि 90 पर्यंत मार्क आहे आणि मला स्किल टेस्टची प्रॅक्टिस करतोय, तर तुम्ही असे आतापासून प्रे केलं पाहिजे की जो टॉपर असला पाहिजे तो 280च्या खालचाच असला पाहिजे. कारण मित्रांनो, जर टॉपर 280चा आहे तर शतमत पद्धतीनुसार 98 मार्क किमान पाहिजे जनरल कॅटेगरीच्या उमेदवाराला. त्यानंतर मागासवर्गीय, त्यानंतर जर बघितलं अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, या सगळ्या मुलांना 84 मार्क आवश्यक आहे. किती आवश्यक आहे? 84 मार्क. आणि आपण जर बघितलं तर जे काही खेळाडू आहे, दिव्यांग उमेदवार आहे, त्यांना 56 मार्क पाहिजे. तर हे फक्त आपण कॅल्क्युलेट केलं 280 मार्कांसाठी. जर 280 मार्कांचा टॉपर आला तर हे गुण या गुणांनुसार शतमत पद्धत लागू होईल. 98च्या खालच्या, 84च्या खालच्या, 56च्या खालच्या उमेदवार त्या ठिकाणी पुढे पात्र असणार नाही. ठीक आहे, स्किल टेस्टसाठी त्यांना कन्सिडर केलं जाणार नाही. मग इथं जर बघितलं मित्रांनो तर इथं शतमत पद्धत ही सगळी टॉपरच्या गुणांवर अवलंबून आहे. जर एखाद्या मुलाने खूपच जास्त मार्क मिळवले तर मग बऱ्यापैकी मुलं बाहेर पडण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे शतमत पद्धतीबाबत सर्वचे सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण मिळवलेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शतमत पद्धतीचे डाऊट क्लिअर होऊ द्या. धन्यवाद.